तर दादरमध्ये भाजपचं हे आंदोलन सुरू आहे। भाजपनं महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये त्याला प्रत्युत्तर म्हणून हे आंदोलन सुरू केलंय। महाविकास आघाडी शिवरायांच्या पुतळ्याचं राजकारण करत असल्याचा आरोप भाजप नेत्यांकडून केला जातोय आणि महाविकास आघाडीच्या आंदोलनाला उत्तर म्हणून भाजप नेते देखील आता आंदोलनाला सुरुवात करतायत। आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी विनायक डावरुंग आता आपल्या सोबत आहे। विनायक, भाजपच्या आंदोलनाचं काय स्वरूप आहे आणि कसा प्रतिसाद? बरोबर आहे, एकीकडे महाविकास आघाडीचं आंदोलन सुरू आहे तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर भाजपकडून प्रत्युत्तर आंदोलन जे आहे ते केलं जातं। या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा जो आहे तो गायला जातोय आणि या पोवाड्याच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जो आहे त्याचा उलगडा जो आहे तो केला जातो। आणि भाजप जे सगळे कार्यकर्ते आहेत त्यांच्या पोस्टर जे आहेत ते देण्यात आलेले आहेत। उद्ध्वस्तराव म्हणजे असं एक पोस्टर आहे, भोंगा रावत असं एक पोस्टर आहे, अधू वैदी असे एक पोस्टर, असे वेगवेगळे पोस्टर जे आहेत उपरोधात्मक महाविकास आघाडीचे। तर आता उद्धव ठाकरे हे हुतात्मा चौक परिसरामध्ये जाण्यासाठी निघालेले आहेत। ते आता या ठिकाणाहून रवाना होत आहेत। स्वतः उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि रश्मिताई ठाकरे या सुद्धा या ताफ्यामध्ये उपस्थित आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेले बरेच आरोप या ठिकाणी करण्यात आले होते आणि आता आपण ही सगळी दृश्य या ठिकाणची पाहतोय की कशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी आहे। आणि स्वतः या ताफ्यामध्ये उद्धव ठाकरे आहे आणि यांनी यापूर्वी सांगितलं होतं की राजकोट किल्ल्यावर डिसेंबर 2023 मध्ये उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अवघ्या 8 महिन्यामध्ये राजकोट या किल्ल्यातून पडून घातपाताची शक्यता सुद्धा व्यक्त करण्याचे आरोप होत होते। पण अनेक शिवप्रेमी जे आहेत ते याने दुखावलेले आहेत आणि या घटनेचा तसेच महायुती सरकारचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या जोडे मारो होतात। सहकुटुंब उद्धव ठाकरे आंदोलनात सहभागी होत आहेत। त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे आहेत आणि रश्मी ठाकरे देखील आहेत। दोन दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। एक भाजपचं प्रत्युत्तर म्हणून आंदोलन सुरू झालेलं आहे, दादरमध्ये हे आंदोलन होतंय। दुसरी दृश्य आहेत ती म्हणजे उद्धव ठाकरे आता हुतात्मा चौकासाठी रवाना झालेले आहेत। उद्धव ठाकरे हे मातोश्रीतून आता मोर्चास्थळी रवाना झालेले आहेत। पदाधिकारी मोठ्या संख्येने जमायला सुरुवात झाली आहे। महाविकास आघाडीमधील सर्व प्रमुख पक्षांचे पदाधिकारी, काही नेते, काही लोकप्रतिनिधी देखील तिथे आता उपस्थित आहेत। घोषणाबाजी देखील सुरू झाली आहे। महाविकास आघाडीतील मुंबईचं हे आंदोलन जे सुरू होत आहे पण ज्याला परवानगी पोलिसांनी नाकारलेली होती, पण त्यानंतर पोलिसांच्या आता बैठका झाल्या आणि आता उद्धव ठाकरे मातोश्रीतून मोर्चास्थळी रवाना झालेत आणि एक एक करून सर्व प्रमुख पक्षांचे नेते आता उपस्थित होतील। शरद पवार देखील आंदोलनात सहभागी होतील, नाना पटोले देखील या आंदोलनामध्ये सहभागी होतील। हुतात्मा चौकात उद्धव ठाकरे थोड्याच वेळात पोहोचणार आहेत। हुतात्मा चौकामध्ये आता उद्धव ठाकरे काही वेळातच पोहोचतील। मातोश्रीवरून आता उद्धव ठाकरे निघालेले आहेत। मात्र हुतात्मा चौकामध्ये आता पोलिसांचा मोठा ताफा या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि पोलीस